ठेवतोय मॅच बाटपाडा क्रिकेट क्लब च्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. कैलासवासी कुमार सचिन भाऊ यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं ऑर्गनायझर राहिलं गेलं आणि या स्पर्धेचं दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षामध्ये आपण रात्रकालीन स्पर्धा पाहतोय. पहिल्या वर्षी आपण डेची स्पर्धा पाहिली होती. या दुसऱ्या वर्षामध्ये आपण नाईटची स्पर्धा पाहतोय आणि नेक्स्ट मॅच पाहतोय. एका बाजूला TP11 म्हणजेच पानपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर संघ आपण पाहिला तर गणेश क्लब ब संघ. पाहूया. इकडून 11चा बॅट खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न इथे कंप्लीट होते. सिंगल आणि सिंगल धावेने धावसंख्या धावफलकांवरती पाहायला मिळतील 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू 9 धावा स्कोर कार्ड वरती. इथून जर पाहिलं व्हाईट बॉल, अवंतर धावा. अद्वैत आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. जितू मेहर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते तर 12व्याच्या सॉरी एक राखीव खेळाडूच्या भूमिकेमध्ये. नक्कीच आपण लाईट हाऊस पाहतोय. तर लाईट हाऊसची देखभाल ज्यांच्या माध्यमातून केली जाते तेच आपल्याला जितू मेहर पाहायला मिळतात आणि आज सामन्याचाही आनंद घेत आहेत. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत पोहोचल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट होतोय आणि या पहिल्या षटकाचा खेळानंतर धावफलक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 3 ऑन द बोर्ड. 10 धावा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात TP11 संघाच्या. पाहूया इथून जर पाहिलं तर इथून व्हाईट बॉल. गती नक्कीच गोलंदाजाकडे जरूर आहे, परंतु त्या गतीवरती नियंत्रण हे फार महत्त्वाचं ठरत असतं आणि इथे नियंत्रणमध्ये गोलंदाजी करणं फार आवश्यक असतं आणि त्याचं नियंत्रण मात्र गोलंदाजीमध्ये ठेवावं लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती. इकडून फुल टॉस चेंडू होता. फुल टोल स्वीकारण्याच्या प्रयत्नात बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज गॉन. तर याच चेंडूंचा खेळ इथून जर आपण तपासून पाहिलं तर टोटल चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती. 1 विकेटचा लॉस. 2 चेंडूचा खेळ खेळला. इकडून सिंगल साठी मात्र चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव कंप्लीट. वेगानं कंप्लीट होते सिंगल धाव. धावसंख्या 1 ने बर होईल. धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळेल. 13 धावा. बघूया पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं धावचीची संधी आणि यस एसटीची बात करण्याची संधी इथे निर्माण झाली होती, परंतु खूपच चांगलं एसटी रक्षण केलं जातंय. आपल्याला पाहायला मिळत आहेत एसटीच्या मागे की कुणाला आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच चांगली एसटी रक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इकडून जर पाहिलं तर व्हाईट बॉल. अवांतर धावा खर्च होत आहेत. धावसंख्येत भर होते. धावफलक पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावा. 14 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया पुढचा चेंडू. पाहिला 11चा बॅट चेंडू सरळ पाठवला जातोय. डिस्पॅच केला जातोय चौकारासाठी. 4 धावा. काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे चेंडूला गॅदर केलं बॅटमध्ये. हर्षच्या बॅटमधनं हा चौकार काही कमालीचा स्ट्रोक.
पाहूया धावफलक इथे स्कोर कार्ड वरती फ्लाय होताना पाहायला मिळतोय 18 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. अहो, इथून जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर. इट इज अ वाईड बॉल. अवांतर धावा स्कोर कार्ड मध्ये इथे वाढ करताना. धावसंख्येत वाढ होईल 19 धावा. पाहूया चांगला चेंडू गॅदर केलं फेकी पाहायला मिळतंय धावचीची संधी निर्माण. फलंदाज मात्र इथे सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक येस डिसिजन पोहोचवला जाईल. इकडून फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपात गॉन होईल. फलंदाज इथे डिसिजन घेतला जातोय. दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही पंचांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवला जातोय. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज धावचीच्या स्वरूपात रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. नक्कीच धावचीच्या स्वरूपात पोचले नव्हते आणि रिप्लेमध्ये इथे पाहिले गेले. तर जे कोणी खेळत आहेत लहान मुलं, शाळेच्या मधल्या पटांगणामध्ये जाऊ नका. पण उड्या टाकून मध्ये जाताय त्याची नोंद ठेवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढे पाहूया. धावचीची संधी इथून गमावली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. मृणाल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया इकडे डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रज्योत स्ट्राईक एंड वरती. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू निराश हताश मात्र झालेत. पाहूया पुन्हा एकदा धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपात काय कमालीची गोलंदाजी कडनं आणि इकडे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतंय. धावचीच्या स्वरूपात गॉन. पाहूया मृणाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती न्यूमॅन पाहायला मिळेल. कुणाची तू आणि इकडून पुन्हा एकदा फलंदाज हर्ष हा सुद्धा बॅक टू द डगआउट गॉन. इथून जर पाहिलं धावफलक जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती. 20 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च. काही कमालीची गोलंदाजी राहिले मृणाल कडनं. पाहूया पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं प्रथमच्या माध्यमातून आणि इकडून जर पाहिलं तर सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 21 धावा. 21 धावा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतायत. बघूया पुढचा चेंडू. इकडे समोरच्या रिझामध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. नॉनस्ट्राईकच्या फलंदाजावरती मात्र चेंडू लागला जातोय आणि या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 22 धावा आणि 23 धावांचं लक्ष असेल म्हणजे गणेश क्लब ब संघासाठी.
थँक सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडंसं स्पीडअप ठेवा, विनंती असेल. मॅचला ऑन करायचं लगेच. जास्त वेळ घेऊ नका. तुफानपाडा संघ लगेच फील्ड सेटअप करायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याजवळ आणि टोटल 24 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळ करतील. त्यासाठी पण थोडंसं स्पीडअपमध्ये गेम ठेवायचा आहे. मॅच ऑन करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय. नेक्स्ट मॅचचा पुकार असणार आहे. नेक्स्ट मॅच पण पहिला मॅच जो पाहिला नवदीप संघ मात्र जिंकला गेला. त्यानंतर या सामन्यातील विजेता संघ आणि नवदीप संघ असा मॅच असणार आहे, याची नोंद ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जाऊया मॅचला आपण ऑन करतोय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल मॅचला ऑन करता ऑन केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर आणि पहिला चेंडू इथून जर पाहिलं फेकी खराब झाली होती. नक्कीच गॅदर केलाय चेंडू मयूरनं. भूषण आणि स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पाहूया. मयूर गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केले जाते. सॉफ्ट मात्र चेंडू खेळला जातोय. सिंगल सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वर केली जाते. 2 चेंडूचा खेळ अखेरीत कंप्लीट होते आणि धावसंख्या धावफलकावरती 2 धावा गणेश क्लब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर पाहिलं तर काय कब्बान लीगचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्मरणला बीट करणारा चेंडू मात्र क्लिअर होतोय बाउंड्री लाईनला. रिप्ले मध्ये आपण पाहू. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. पाहूया मयूर बॉलिंग ट्रॅक वरती. जर पाहिलं सिंगल धाव घेतली जाते, घेतली जाईल का इथून दोघांमध्ये कॉलिंग खराब झाली होती. ते धावचीची संधी निर्माण झाली होती. चेंडू गॅदर करून लगेच फेकी करणं फार आवश्यक होतं, परंतु इथून दोन्हीच फलंदाजामध्ये नजरेत खेळ मात्र झाला आणि इथे धाव कंप्लीट होते. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 1 वर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 7 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडून काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खूपच चांगला स्ट्रोक. भूषणच्या बॅट क्षमस्व असेल मधनं हा चौकार पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग. पुन्हा एकदा कमालीचा स्ट्रोक. इथे चौकार आणि सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. इथून जर पाहिलं तर काय कमालीचा फलंदाजी मात्र राहिली आहे. स्वप्नीलच्या 9 धावा आणि त्याचबरोबर भूषणच्या 6 धावा. असं दोन्ही बॅटरकडनं 3 चेंडूमध्ये धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण तपासून पाहिली तर टोटल 15 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीत. 12 चेंडूचा आता मात्र टोटल खेळ बाकी राहील आणि त्या 12 चेंडूमध्ये धावा कंप्लीट कराव्या लागतील. इथे 23 धावांचं लक्ष आहे आणि या 23 धावांचा पाठलाग करत असताना ते कंप्लीट झालेले आहेत टोटली 15 धावा. तर मॅचचं इक्वेशन आपण तपासलं तर मॅचचं इक्वेशन येऊन पोहोचतोय. येणारे 12 चेंडू आणि 8चं इक्वेशन राहिलंय. पुन्हा एकदा पाहूया काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं अनिकेतकडनं. फेकी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झालाय चेंडू. सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धावफलक अनिकेतसाठी मात्र गणेश क्लब संघ मात्र टाळ्या वाजवत असताना हे आक्रोश आहे. पाहूया सिंगल धाव कंप्लीट. म्हणून पुन्हा एकदा काही कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून वागदरे नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पूर्ण ही स्पर्धा मात्र कॅचअप केली जाते.
नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पागदारी नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेला पूर्णपणे कॅचअप करत असताना भव्य प्रजत पुढचा चेंडू घेऊन इकडून चेंडू सोडला गेलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आपण तर धावेत मात्र वाढ होईल. धावफलक 1ने प्ला होईल. धावफलक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 17 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. इकडून चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं होतं. बॅट आणि त्याचबरोबर पायाच्या मधोमधनं मात्र चेंडू निघून गेला आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्यांवरती जाऊन पोहोचला आणि फलंदाज स्वप्नील यांची बॅट मात्र कमालीची खेळी करत होती. परंतु इकडे फलंदाज गॉन. Gimme, gimme, gimme. थँक यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं न्यूमॅन आपल्याला पाहायला मिळेल अद्वैत बॅटिंग ट्रॅकवरती 17 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. तर इथून मॅचचं इक्वेशन तपासलं तर 6 धावेचं आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे टोटल चेंडूचा खेळ बाकी असेल 10 चेंडू आणि 6चं इक्वेशन 10-6. इथून काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहूया. धावचीची संधी आणि फेकी खराब झाली आहे आणि इथून जर पाहिलं पंजा. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. धावचीची संधी मिळवण्याचा प्रयत्न केलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. खराब फेकी राहिली गेली आणि इकडे फलंदाज सेफ झोन मध्ये राहिला गेला आणि त्याचबरोबर या फेकीनं मात्र कम्प्लिटली 5 धावा कंप्लीट होत आहेत. आता 1 धावेची आवश्यकता आहे. पाहूया इथून शेवटचा चेंडू आता मात्र बाकी असेल. लास्ट बॉल रिमाइनिंग आहे. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 1 धावा. इकडून पाहूया फेकी खरा पुन्हा एकदा आणि मॅच विन होतोय तो म्हणजे गणेश क्लब